सध्या आपले जग कोविड-19 महामारीशी लढत आहे. हा विषाणू एक संसर्गित व्यक्तीच्या संपर्कात आल्यावर पसरतो. घरी राहणे हे सर्वात सुरक्षित आहे, पण जर तुम्हाला बाहेर जावं लागलं तर खालील सूचनांचे पालन करा. आपल्या पालकांबरोबर घराबाहेर फक्त जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी बाहेर निघा. घराबाहेर निघताना नेहमी मास्क घाला आणि एक सॅनिटायझर जवळ ठेवा. गर्दीच्या ठिकाणांपासून दूर राहा आणि इतर लोकांपासून सुरक्षित अंतर ठेवा. जर तुम्ही तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना किंवा इतर लोकांना बाहेर भेटाल तेव्हा लांबूनच नमस्ते करा. घरी आल्यावर आपले हात साबणाने धुवा. तुम्ही वापरलेला मास्क, ग्लव्ज पिवळ्या डिस्पोजेबल कचऱ्याच्या पिशवीमध्ये टाका. शक्यतो पुन्हा वापरण्यायोग्य मास्कचा वापर करा. आपल्या पालकांना आपण विकत घेतलेल्या वस्तूंचे निर्जंतुकीकरण करण्यात मदत करा. जर तुम्हाला बरं वाटत नसेल तर आपल्या पालकांना त्याबद्दल लगेच सांगा. लक्षात ठेवा, ही माहिती तुम्ही तुमच्या मित्रांना आणि कुटुंबाला नक्की सांगा. राज, राणी, तुम्ही मंचावर जायला तयार आहात? हो, चला. नमस्कार मित्रांनो, तुम्ही सगळे वेस्ट नो मोर गाण्यासाठी तयार आहात का? मस्तच. तुम्ही आम्हाला ताल देणार का? या प्रकारे टाळ्या टाळ्या टाळ्या. खूप सोपं आहे. टाळ्या टाळ्या टाळ्या. अप्रतिम. ताल चालू ठेवा. तयार राणी? कचरा सगळीकडे वाढत चाललाय, पण मार्ग आपण शोधू चला. पृथ्वी वाचवायला आणि स्वच्छ ठेवायला कचऱ्यासह चला. वेस्ट नो मोर पृथ्वीसाठी मिशन, चला माझ्या सोबत का. वर्गीकरण करा आपल्या कचऱ्याचं आणि बदल घडवू चला. वेस्ट नो मोर. गाणं तुम्हाला आवडलं याचा आनंद झालाय, पण आम्ही तुमच्या बरोबर पुन्हा गाण्याआधी तुमच्यासाठी एक खास गंमत आणली आहे मित्रांनो. आज आपल्या बरोबर काही ओजस्वी विद्यार्थी आहेत. हो, ते तुमच्या आणि माझ्यासारखे विद्यार्थी असले तरी बदल कसा घडवून आणता येईल हे त्यांना माहित आहे. म्हणूनच आणखी वेळ न दवडता मुंबईच्या आपल्या मित्रांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. वेस्ट नो मोर उत्सवात तुमचं स्वागत आहे. धन्यवाद राज आणि राणी. ही जागा अद्भुत आहे. आम्हाला इथे येऊन खूप आनंद होतोय. प्लास्टो, आपल्या नवीन मित्रांचं स्वागत कर. प्लास्टो, प्लास्टो कुठे गेला? तुम्हाला दिसतोय का कुठे? हा बघा, सापडला. नमस्कार, मी प्लास्टो आहे. मी आधी बटन होतो, पण आता मी वेस्ट नो मोर एक्सप्लोरर झालोय. मला तुमची गोष्ट ऐकायला खूप आवडेल. प्लास्टो आमचा प्रिय मित्र आहे आणि भरपूर उत्साही पण. आता आपण त्यांची गोष्ट ऐकूयात का? हो. आम्ही तुर्भे मध्ये राहतो, जे मुंबईच्या जवळ आहे. मुंबई कुठल्या राज्यात आहे माहितीये का? बरोबर. खूप छान. रोज सकाळी शाळेत जाताना आम्हाला सगळीकडे खूप कचरा दिसायचा. रस्त्यावर, मैदानावर आणि गटारात. आम्हाला आमच्या परिसराचा कचऱ्याचा ढीग झालेला बघवत नव्हता. म्हणून आम्ही आमच्या समाजातील सदस्यांना आणि नगरपालिकेला लिहिले. हे थकवणारं काम होतं, कारण त्यांच्याकडून काहीही प्रतिसाद आला नाही. म्हणून
आम्ही खूप खूप विचार केला आणि आमच्या हे लक्षात आलं की आम्हाला कोणाची वाट पाहायची गरज नाही. हे स्वच्छतेचं काम आम्ही स्वतःही करू शकतो. आम्ही लोकांना पटवून दिलं की कचऱ्याचे वर्गीकरण ओला कचरा आणि सुका कचरा यामध्ये करण्याची का गरज आहे. एक दिवस आम्ही 40 किलोपेक्षा जास्त कचरा वेगळा केला. आम्ही जे शिकलो ते लोकांना सांगून त्यांना आमच्या बरोबर सामील व्हायला प्रोत्साहित केलं. लवकरच आम्ही सगळे एकत्र आलो आणि कचऱ्याचं वर्गीकरण करून रस्ते स्वच्छ ठेवू लागलो. ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. वा, तुम्ही या परिसरात चांगलाच बदल घडवून आणला. तुम्ही खरे हिरो आहात. धन्यवाद प्लास्टो. आम्ही फक्त तुमच्यासारखेच पुढाकार घेऊन काम केले. पूर्वीची लोक आपला स्वच्छ परिसर पाहून खुश झाले असतील. बहुतेक जण खूप खुश होते, पण हे रोजच्या जीवनात त्यांच्याकडून करून घेणं एवढं सोपं नाही. हो का? कारण ते म्हणाले की कचऱ्याच्या ढिगात कचरा एकत्र होणारच असेल तर वर्गीकरण करण्याचा काय फायदा. पण आमच्या हे लक्षात आलं की आपल्याला कुठून तरी सुरुवात करायला पाहिजे. जर आपण नाही केलं तर कोण करणार? आम्ही सगळे करणार. तुम्ही सगळे करणार? आम्ही सगळे करणार. पुन्हा एकदा. आम्ही सगळे करणार. वा, मस्त. आपण जर आपल्या आयुष्यात असे छोटे छोटे बदल करत राहिलो आणि समाजाला मदत करण्यासाठी अशी पावलं उचलली तर लोकांना नक्की अगदी समजेल. खरंय राणी. तुम्ही तुमचे अनुभव आम्हाला सांगितले आणि इतकी मेहनत घेत आहात त्यासाठी धन्यवाद. तुम्ही खरे वेस्ट नो मोर एक्सप्लोरर्स आहात. आज आपल्या तुर्भेच्या मित्रमैत्रिणींनी आपल्याला खूप काही शिकवलं. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, कारण त्यांना वेस्ट नो मोर एक्सप्लोरर पुरस्कार मिळाला आहे. प्लास्टो, तुला पुरस्कार द्यायला आवडेल का? हो हो. अभिनंदन. खूप खूप धन्यवाद. आम्हाला हा पुरस्कार मिळाल्याबद्दल खूप आनंद झालाय. असंच चांगलं काम करत राहा आणि आम्हा सगळ्यांना प्रोत्साहित करत राहा. मला तुम्हाला भेटून खूप आनंद झाला आहे. तुम्ही माझे नवीन हिरोज आहात. अगदी बरोबर. लक्षात ठेवा मित्रांनो, शक्यतो परी सुक्या कचऱ्याचं वर्गीकरण करा आणि ओल्या कचऱ्याचं खत बनवा. जाण्याच्या आधी आपल्याला एक शेवटचं काम करायचं आहे. तयार प्लास्टो? तयार. तुम्ही ही सुपर हिरो बनू शकता. जागे व्हा आणि शपथ घ्या. वेस्ट नो मोर एक्सप्लोरर बनून आपल्या पृथ्वीची मदत करा. सावधान एक्सप्लोरर. नमस्कार एक्सप्लोरर्स. प्लास्टो आणि मित्रांबरोबरचं तुमचं दुसरं एडव्हेंचर कसं होतं? तुम्ही त्या दमदार विद्यार्थी आणि त्यांच्या जग बदलणाऱ्या गोष्टी ऐकून प्रेरित झालात ना? आता नीट विचार करा की तुम्ही तुमच्या जगामध्ये कसा बदल घडवून आणू शकता. तुम्ही तुमच्या शाळेत, समाजात किंवा परिसरात काय करू शकता? तुम्ही आपल्या शाळेत कचरा वर्गीकरण मोहीम राबवू शकता किंवा आपल्या मित्रांबरोबर गट बनवून आपल्या मोठ्यांना कचरा वर्गीकरण आणि कॉम्पोस्टिंग बद्दल शिकवू शकता. तुम्ही जेव्हा काही विचार कराल मग तुमचं मिशन हे असेल की हे वाक्य पूर्ण करा आणि तुम्ही घेतलेली शपथ आम्हाला सांगा. वेस्ट नो मोर एक्सप्लोरर म्हणून मी शपथ घेतो की मी माझं घर या प्रकारे साफ करणार. मित्रांनो, तुम्ही सर्वांनी आपापले विचार एका कागदावर लिहून आपल्या वर्गाच्या भिंतीवर चिकटवा. तुमच्या शिक्षकांना त्यांचा फोटो काढून आम्हाला व्हॉट्सअप, इंस्टाग्राम किंवा फेसबुक वर पाठवायला सांगा. तुम्ही आम्हाला @waste-no-more वर शोधू शकता. प्लास्टो, तो पुठ्ठ्याचा डबा मला देशील का? अरे प्लास्टो, काय झालं? भूत. ओफो प्लास्टो, भूत काही नसतं. हे काही भूत नाहीये. मला मदत करा. एक बोलणारा झाडू. नमस्कार मुलांनो, माझं नाव मिस्टर झाडू आहे. हे काय बटन? असो,
मी ह्या कोपऱ्यात खूप वर्षांपासून अडकलो आहे. मला सगळे विसरून गेले आहेत. कृपया मला वाचवा, वाचवा. अरे देवा, हो नक्कीच मिस्टर झाडू. सुटलो एकदाचा. धन्यवाद मुलांनो. काही हरकत नाही. तुम्ही हरवले होता का मिस्टर झाडू? अजिबात नाही. काय सांगू, मी आता म्हातारा झालोय. मी ही जमीन स्वच्छ करायचो, पण एक दिवस माझ्या सगळ्या काड्या मोडून पडल्या आणि मला ह्या दगडांमध्ये फेकलं गेलं. फेकलं? पण तुमचा पुन्हा वापर झाला पाहिजे होता. पुन्हा वापर? ते काय असतं? मशीनची मदत न घेता जेव्हा कुठलीही जुनी किंवा फेकलेली वस्तू पुन्हा वापरली जाते किंवा त्याचं काहीतरी नवीन बनतं. जशी ही काचेची बाटली, मी याच्यामध्ये लाईट्स टाकून त्याचा एक कंदील बनवू शकतो. वा, मस्त. हो, पण सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की आपण वस्तूंची खरेदी ही कमी केली पाहिजे. जेवढ्या जास्त वस्तू आपण विकत घेतो तितक्याच वस्तू कचऱ्याच्या ढिगात जातात. म्हणजे समजा मी खरेदीसाठी गेलो आणि नवी प्लास्टिकची पिशवी विकत घेण्याऐवजी स्वतःची पिशवी घेऊन गेलो, तर त्याचा अर्थ पुन्हा वापर की कमी घेणे? तुम्हाला काय वाटतं, कमी घेणे की पुन्हा वापर? बरं, हा जरा अवघड प्रश्न आहे. खरं तर हे दोन्ही गोष्टींचं मिश्रण आहे. पहिलं तर हे कमी करणं आहे, कारण नवी प्लास्टिकची पिशवी विकत घ्यायच्या ऐवजी मी स्वतःची पिशवी वापरतो. पण हे पुन्हा वापरणं पण आहे, कारण मी त्याच पिशवीचा खरेदीसाठी परत परत वापर करतोय. हो, बरोबर. हो, हे सगळ्यांना समजलं का? तुम्हाला माहितीये पुनर्वापर आणि कमी करण्यात कोण सर्वोत्तम आहे? माझे सिक्कीमचे मित्रमैत्रिणी. त्यांनी बनवलेल्या वस्तू तुम्ही बघायला हव्या. तुम्हाला सिक्कीमला जायची इच्छा आहे? हो, पण तिथे पोहोचायला खूप वेळ लागेल. उडत गेलात तर नाही लागणार. या, बसा. तुम्ही उडू शकता? हो तर उडी मारून बसा आणि घट्ट पकडा. अरे वा मिस्टर झाडू, आपण तर उडतोय. अगदी बरोबर. सिक्कीम, आम्ही आलो. ते पहा तिथे मिस्टर झाडू. तिथे आहेत माझे मित्र. राज, तू इथे? हो हो, मीच. आणि हे आहेत माझे मित्र राणी आणि प्लास्टो आणि मिस्टर झाडू. नमस्कार. तुम्ही उडून आलात? वा, किती मस्त. अरे पण प्लास्टो जरा अस्वस्थ दिसतोय. प्लास्टो, तू ठीक आहेस ना? आपण प्लास्टो साठी थोडं पाणी आणू. चला, मी तुम्हाला आजूबाजूच्या गोष्टी दाखवतो. ही आमची 3R प्रयोगशाळा. इथे आम्ही जवळच्या गावातून गोळा केलेले पुठ्याचे डबे, प्लास्टिकच्या बाटल्या आणि टायर सारख्या गोष्टी साठवतो. मग आम्ही त्यांचा पुनर्वापर करायचा प्रयत्न करतो आणि स्वतः त्यांच्यापासून उपयोगी गोष्टी बनवतो, मशीनचा वापर न करता. झाडांसाठी कुंड्या बनवतो, किंवा टायर्स पासून खुर्च्या, किंवा हे जुने झाडू. आम्ही यांच्या दांड्यापासून एक बुकशेल्फ ही बनवला आहे. बघा तर. वा, आम्ही इंटरनेटवरून पण कल्पना घेतो. आपण बऱ्याच मार्गांनी कचऱ्याचा पुनर्वापर करू शकतो. पण मी नाही करू शकलो तर? हे खूप अवघड आहे का? प्लास्टो, सवय लावून घेतली तर काहीही अवघड नसतं. खरंय. जर आपण गोष्टींचा पुनर्वापर केला तर कचऱ्याच्या ढिगात आणखी कमी गोष्टी पोचतील. अगदी बरोबर प्लास्टो, तू तर पटपट शिकलास.
कुठलीही गोष्ट फेकायच्या आधी तिचा पुन्हा वापर होऊ शकतो याचा मी नक्की विचार करेन. आणि विसरू नका, फेकण्यावेळी कचऱ्याचं वर्गीकरण करा जेणेकरून योग्य कचरा रिसायकलिंग सेंटरला पाठवू शकतो. एकदम बरोबर प्लास्टो. लक्षात ठेवा, कमी करणं म्हणजे कमी गोष्टी वापरणं किंवा खरेदी करणं. फक्त आपल्याला गरज असलेल्या गोष्टीच वापरणं किंवा विकत घेणं. पुनर्वापर म्हणजे गोष्टींचा परत परत वापर करणे किंवा त्याचे काहीतरी नवीन बनवणे मशीन्सच्या मदतीशिवाय. आणि रिसायकलिंग म्हणजे जेव्हा आपण आपल्या कचऱ्याचं वर्गीकरण करतो आणि त्याचं काहीतरी नवं बनवायला कारखान्यात पाठवून देतो. कळलं. आधी कमी करा, मग पुन्हा वापर करा आणि वर्गीकरण करा म्हणजे रिसायकल करू शकता. कमी करणे, पुनर्वापर आणि रिसायकलिंग 3 R's. लक्षात ठेवायला अगदी सोपं आहे. अली, काय झालं? राज, राणी, एक इमर्जन्सी आहे. आम्हाला एका जवळच्या गावातून आता निरोप आलाय. आम्हाला वाटतंय तिथे आग लागलीय. आग? हो, तुम्ही लवकरात लवकर तिथे पोहोचू शकता का? हो, आम्ही बघतो. चला मित्रांनो, गावाला आपली मदत हवी आहे. आम्ही निघतो, पण आपण लवकरच भेटू. नमस्कार एक्सप्लोरर्स. किती जण अजूनही चिपचॉप बरोबर खेळत आहात? मजा येते ना? आजच्या वेस्ट नो मोर मिशन साठी आपण आज एक मनोरंजक गोष्ट करायची आहे. 3 वेगवेगळ्या आकाराच्या प्लास्टिकच्या बाटल्यांपासून तुम्ही कुठली तरी छान वस्तू बनवायची आहे. तुम्ही बाटल्या एकत्र किंवा वेगवेगळ्या वापरू शकता, पण त्या वेगवेगळ्या आकाराच्या असायला पाहिजेत. तुम्हाला घरी जाऊन आईची मदत घ्यावी लागू शकते. काय बनवायचं यात मदत हवी आहे? कॅम्प मध्ये बघितलेल्या गोष्टी आठवायचा प्रयत्न करा. तुम्ही एक स्वतः पाणी देणारी फुलदाणी बनवू शकता, खेळण्यातली गाडी, तुमचे पैसे साठवण्यासाठी पिगी बँक किंवा एखादा दिवा. शक्यता अनेक आहेत आणि जेवढं जास्त मजेदार तेवढं चांगलं. तुम्ही तुमच्या वर्गमित्रांबरोबर एकत्र येऊन एक शिल्पाकृती पण बनवू शकता. आणि हो, तुमच्या शिक्षकांना फोटो काढून आम्हाला व्हॉट्सअप किंवा सोशल मीडियावर पाठवायला सांगा आणि आम्हाला @WasteNoMoreIndia वर टॅग करा. पुढल्या भागात भेटू. नमस्कार, तुमचं स्वागत आहे आपल्या शेवटच्या एपिसोड मध्ये, ज्यात आपण शिकणार आहोत आपण आपलं काम स्वतः कसं करायचं. आज मला तुमच्याशी काही अशा विषयांवर बोलायचं आहे जेव्हा परिस्थिती चांगली नसून सुद्धा आपल्याला काही गोष्टीचा मार्ग काढावा लागतो, आपल्याला त्यातला सामोरं जावं लागतं. तुम्हाला आठवतंय का ती गोष्ट जेव्हा प्लास्टो, राणी आणि राज ह्यांनी गावामध्ये कचरा जाळताना पाहिला? असं का घडलं असेल तुम्हाला आठवतंय का? कारण तिकडे कचरा जमा करणारा कोणी व्यक्तीच नव्हता. जेव्हा आपल्याकडे साधनं उपलब्ध नसतात तेव्हा आपण काय करावं हा आपल्या पुढे एक प्रश्नचिन्हच असतो. मला देशभरातून काही विद्यार्थ्यांचे ईमेल्स आलेत आणि त्यांचे बरेचसे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न मी केलाय. तर बघूया काय प्रश्न आहेत ते. पण हे प्रश्न सोडवण्याआधी मी तुम्हाला एक गेम सांगते. हा फुटबॉल आहे. या फुटबॉलवर अनेक प्रश्न मी लिहिलेले आहेत जे मला ईमेलद्वारे आलेत आणि ते आपण या गेम मार्फत खेळणार आहोत. सर्वप्रथम मी हा फुटबॉल माझ्या समोर ठेवणार आहे. माझ्याकडे एक टाइमर आहे. हा फुटबॉल असा फिरेल आणि तो फिरल्यानंतर ज्या क्षणी थांबेल तो प्रश्न आपण घेणार आहोत. तर आपण सुरू करूया आपला खेळ. ओके, सो आपला पहिला प्रश्न आहे कोल्हापूरच्या सोहेलचा. जर कोणाकडे 2 कचरा कुंडी नसतील तर काय करायचे? हा तर सोपा प्रश्न आहे. जर कोणाकडे 2 कचरा कुंडी नसतील तर याचा सहज एक उपाय आहे की आपण अजून एक कचरा कुंडी बनवायची. जसं आपल्या घरी अनेक अशा वस्तू असतात ज्या आपण पुन्हा एकदा वापरू शकतो. जसं की हा ड्रम. हा तर पेंट ड्रम आहे, पण ह्याला कचरा कुंडी बनवली आपण. दुसरा एक उपाय असा आहे, तुम्ही नेहमीच कचऱ्याचे वर्गीकरण करू शकता. आता जर तुमचा कचरा जेव्हा मोठ्या कुंडीत फेकला जातो
त्याआधीच तुम्ही तुमच्या घरी एक पिशवीला त्या गाठ मारू शकता, जेणेकरून जेव्हा हा कचरा मोठ्या कुंडीत जातो तेव्हा तो ऑलमोस्ट वेगळा झालेला असतो, तो तसाच असतो. अजून एक महत्वाची गोष्ट जी मी तुम्हाला सांगू इच्छिते, जर तुमच्या घराच्या आवारात किंवा घराच्या बाहेर एखादी मोकळी जमीन किंवा एखादं मोकळं गार्डन असेल, तर तुम्ही आपल्या घरात जे अन्न शिजतं त्या अन्नाचं जी वेस्ट राहते आपल्याजवळ, ती आपण नेहमीच कंपोस्ट करू शकतो. म्हणजे ती मातीत जाते आणि ती माती सुद्धा सजीव होते आणि त्याचा आपल्याला फायदाही होतो, कारण आपलं लँडफिल जे आहे त्याची जागा आपण वाचवतोय. ओके, आपल्यासाठी दुसरा प्रश्न आहे गोव्याच्या प्रीतीकडून. जर तुम्हाला कुठेच कचराकुंडी सापडली नाही तर काय करायचे? विचार करा, काय कराल? जर तुम्ही शाळेतून घरी जाताय आणि तुम्हाला चॉकलेट खावंसं वाटतं, किंवा तुम्ही ते चॉकलेट खाल आणि त्या कागदाचं काय कराल? किंवा तुम्ही शहराबाहेर कुठेतरी फिरायला चाललात बसमधून आणि तुम्हाला भूक लागली आणि तुम्ही चिप्स खाल्ले आणि तुमच्या हातात पाकिट उठलं, तर तुम्ही काय कराल? उत्तर सोपं आहे आणि मला असं वाटतं की ह्याचं उत्तर तुम्हाला माहित आहे. काही लोक माझ्यासारखी असतात जे कागद आपल्या खिशात ठेवतात आणि काही लोक अशीही असतात जी एक छोटीशी बॅग आपल्या बॅगेत कॅरी करतात फक्त कचरा टाकण्यासाठी. आणि जर हा कचरा तुम्ही बाहेर फेकला तर हा सगळ्यात जलद मार्ग आहे आपला देश अस्वच्छ करण्यासाठी. मला असं वाटतं की जोपर्यंत तुम्हाला कचराकुंडी दिसत नाही किंवा सापडत नाही जवळपास, तुम्ही तो कचरा स्वतःकडेच ठेवावा आणि जेव्हा कचराकुंडी मिळेल तेव्हा तो तिथे टाकावा. तर आपण घेऊया पुढचा प्रश्न. ओके, तिसरा प्रश्न असा आहे कलकत्त्याच्या नाझियाचा. जर कचरा उचलायला कोणी येत नसेल आणि त्या कचऱ्याची विल्हेवाट लावायला गावकऱ्यांना तो जाळावा लागणार असेल तर काय करायचे? हा प्रश्न जरा अवघड आहे. जेव्हा सेवा पुरवण्याचं काम कुठेतरी कमी पडतं आणि आपल्याला स्वतःहून व्यवस्थापन करावं लागतं, तेव्हा गोष्टी अवघड जातात. पण अशा वेळेला आपल्यालाच काळजी करावी लागते, कारण आपण काळजी करणं सोडलं तर बाकीचे हात काहीच करू शकत नाही, कारण आपल्याला आपली आणि आपल्या देशाची काळजी ही घेतलीच पाहिजे. पण काही गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो, म्हणजेच आपण 3Rचा उपयोग इथे करू शकतो. म्हणजेच रेड्यूस, रियूज आणि रिसायकल. या 3 गोष्टींचा उपयोग आपण करू शकतो. म्हणजेच रेड्यूस म्हणजे काय? एखादी वस्तू जर तुम्हाला वापरण्यात तुम्ही कमी करू शकता, जी तुम्हाला तेवढी महत्वाची नाही वाटत, तर ती तुम्ही कमी करू शकता. दुसरी एखादी गोष्ट, जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं त्या पेंट बॉक्सचं, की हा वेस्ट बॉक्स होता आणि मी त्याचा कचऱ्याचा डब्बा बनवलाय, कचऱ्याची कुंडी बनवली आहे, तर असं काहीतरी तुम्ही करू शकता. आणि तिसरा जो आर आहे रिसायकल करणं. तर मला असं वाटतं की आपण कुठला जरी, जसं मी आधी सांगितले, कुठला तरी भंगारवाला किंवा रद्दीवाला पकडून तो आपल्या गावी येऊन आपला सुका कचरा घेऊन जातोय का हे पाहावं. मला असं वाटतं की हाच सगळ्यात उत्तम उपाय आहे. बघूया पुढचा प्रश्न काय आहे. आपला चौथा प्रश्न नाशिकच्या सचिनचा आहे. जेव्हा आपण कचऱ्याचे वर्गीकरण केले असते पण इतर लोक येऊन कचरा मिसळतात आणि चुकीच्या कुंडीत टाकून जातात, किंवा आणखी वाईट म्हणजे कचरा गोळा करणारा येतो आणि सर्व कचरा एकाच ट्रकमध्ये टाकतो, अशा वेळेला आपण काय केले पाहिजे? ही परिस्थिती नेहमी अवघडच असते, कारण आपण अशा प्रकारे वागलं पाहिजे की आपण त्या कचरा गोळा करणाऱ्याला किंवा तिला आपण जाऊन समजावू शकतो की तू असं करू नकोस आणि असं का करू नकोस हे समजवणं जास्त महत्वाचं आहे. दुसरं, आपण आपल्या सोसायटी सोबत काही काम करू शकतो. जवळपास एखादा रद्दीवाला आणि भंगारवाला, जसं मी तुम्हाला सांगितलं तसं आपण सोसायटीमध्ये ठरवून
सगळे अख्ख्या सोसायटीची रद्दी त्या भंगाराने रद्दीवाल्याला दिली तर ते एक उपयुक्त ठरेल आपल्यासाठी. आणि तिसरं म्हणजे माझंच फेवरेट, जसं मी तुम्हाला चिपचॉप शिकवलं, ते चिपचॉप जर तुम्ही घरोघरी लोकांना शिकवलं आणि सांगितले त्याचे फायदे, तर मला असं वाटतं प्रत्येक घरातला नागरिक हा जागृत होईल ती गोष्ट करण्यासाठी आणि कमीत कमीत कचरा वर्गीकरण कसं करावं हे नेमकं त्यांना कळेल. आपण घेऊया आपला शेवटचा प्रश्न. ओके, आणि आपला शेवटचा प्रश्न आहे तामिळनाडूकडून अशोकचा. तेव्हा काय होते जेव्हा तुम्ही हताश होऊन वर्गीकरण करणे सोडून देता, कारण तुम्हाला असे वाटते की त्याचा काहीच प्रभाव पडत नाही. हा सर्वात अंतिम आणि सर्वात गोंधळणारी ही भावना आहे. जेव्हा आपल्याला असं कळून चुकतो की आपण करतो त्याचा काहीच उपयोग होत नाही. तुम्हाला आठवतंय का, तो प्लास्टो त्या समुद्रात गेला तेव्हा त्याने तिथे इतका कचरा पाहिला. तो कचरा पाहून त्याला हे माहित होतं की तो संपूर्ण समुद्र तर साफ करू शकत नाही, पण त्याच्या मनात एक भावना होती ती की आपल्याला काहीतरी केलं पाहिजे आणि तिकडे त्याने ती सुरुवात केली. तर मला असं वाटतं की ती भावना खूप महत्वाची आहे. त्याच प्रकारे आपण कुठेतरी प्रयत्न सुरू करणे हे आवश्यक आहे. इतर लोक काय करत आहेत किंवा काही करत नाही, लोकांना काय महत्वाचं आहे काय नाही ह्याच्याशी आपल्याला काही लेणं देणं नाही, पण जे आपल्याला महत्वाचं आहे, आपल्याला आपल्या देशासाठी महत्वाचं आहे हे करणं खूप आवश्यक आहे. भले आपल्याला त्यासाठी इतरांची मदत मिळो किंवा न मिळो. ऐकलेल्या सर्व गोष्टींबद्दल व सर्व विद्यार्थ्यांचा विचार करा ज्यांनी आपल्या शाळा स्वच्छ केल्या. त्यांनी कुठेतरी आपली छोटी सुरुवात तर केली, त्यांना अंत कुठे होणार आहे हे माहित नाहीये, पण सुरुवात करणं हे महत्वाचं आहे. म्हणून म्हटलंय प्रयत्न अंती परमेश्वर. धन्यवाद. घरी रहा, सुरक्षित रहा, निरोगी रहा.